सरकारच्या लाडका भाऊ योजनेविषयी। सरकारच्या लाडका भाऊ योजनेवरून विरोधकांनी सरकारला आता चांगलंच धारेवर धरलेलं आहे, कारण भावांची बेरोजगारी आधी दूर करायला हवी असा टोला आता खासदार संजय राऊतांनी लगावलाय। तर जुन्या योजनेचं नाव बदलून नव्यानं राबवली असा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलेला आहे। काल माननीय शरद पवार साहेबांनी जे सांगितलं आहे की निवडणुका हरल्यावर लोकसभेच्या लाडका भाऊ लाडकी बहीण, बरं का, लाडका छोटा भाऊ लाडका मोठा भाऊ, हे सगळं त्यांना आठवायला लागलं। एअर इंडियाच्या कार्यालयासमोर 2000 लोडरच्या जागा भरण्यासाठी 25,000 सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली। यांनाही 10,000 रुपये द्या आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर सुद्धा 10,000 रुपये टाका। 1500 ने काय होतं हो? मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना म्हणजे निव्वळ तरुणांची फसवणूक आहे। ही योजना या महाराष्ट्र सरकारमध्ये आधीपासून 1974 पासून सुरू आहे। निवडणुकीच्या तोंडावर सगळे आठवतंय लाडका भाऊ लाडकी बहीण, प्रत्यक्षात या योजना जुन्या आहे। आत्ताच्या घडीला कुठे रोजगार इंडस्ट्रीमध्ये उपलब्ध नाही। सरकार प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यामध्ये करतंय आणि एकीकडे तरुणांना अशा पद्धतीनं खोट्या बोलथापा देत आहे।